कापायला एवढं ना पडला 500. हा बरं मस्त बसला. एवढं ड्रम कधी माहिती असतं बाहेर तो गव्हावर आणला गाडीवर बांधून ना. बरं मस्त बसला एकदमच पाहिजे. हे ड्रम बस बघूया आता इकडून त्याला कापायचा आणि त्याला विचारायला लावायचं. इष्टीच्या विचारायला लावा लोकांच्या विचारायला लावायचं. सो हे हॅलो गाईज, जसं की तुम्ही बघताय ते आम्ही ड्रम घेतलाय. टाकी बसूनही सुद्धा आम्हाला पाण्याचा सिव्हिअर प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. नुकतीच डिलिव्हरी झाल्यामुळे मला इथे खूप पाणी लागतं आणि आता डिलिव्हरी झाल्यामुळेही कधी कधी लोक पाहुणेही बघायला येतात, त्यामुळे त्यांना सफिशियंट पाणी असं माझ्याकडे नसतंच. मागील 1 महिन्यात हा प्रॉब्लेम नव्हताच, पण डिलिव्हरी झाल्यापासून जे पाणी कपात केलं आहे ते अजूनही त्या पाण्याचा काही सुगावा लागत नाही. बहुतेक ठिकाणी उल्व्यामध्ये सगळीकडेच पाणी कपात केल्यामुळे आम्ही हा पर्याय आमच्यासाठी योग्य निवडला. सो हे हॅलो गायज, हॅलो टू माय, आय जस्ट इवन फॉरगॉट मी काय बोलते म्हणून. थोड्याच दिवसात मी विसरले की नक्की इनिशियली काय बोलतात. सो हे हाय माय वंडरफुल पीपल, वेलकम बॅक टू द माय येट अनदर ब्लॉग. सो आज माझा आफ्टर प्रेग्नन्सी माझा फर्स्ट व्हिडिओ आय थिंक नाही हाच माझा फर्स्ट व्हिडिओ आहे जिथं मी स्वतः वोकली बोलते तुमच्याशी. आणि आज आहे माझ्या बाळाची 12वी, जी आम्ही आता पूजन करणार आहेत 12वीचं. आणि हा बघा भादार, ज्यांनी चायनीज भेळ सू करून खाल्लेली आहे, हो की नाही? बरोबर ना? म्हणजे पाणी पिऊस तवर तुम्ही खाल्लेली आहे चायनीज भेळ. सो वी आर गोइंग टू बी इनिशिएटिव्ह नाव फॉर 12वीची पूजा. सो आणि हा खूप एक्साइटेड असतो ऑलवेज फॉर हिज ब्रदर, आहे की नाही? तर आता बघू काय काय तयारी करावी लागेल. खरं तर घरातील कोणीच मेंबर नाही माझ्यासोबत. घरातले कोणीच मेंबर आमच्यासोबत सध्या तरी नाही आहेत. तर मम्मीला जेवढं माहिती आहे वरवरचं जे काय म्हणजे, आणि इतकं इंटरेस्टिंग नाही कोण नाहीये म्हणून त्याच्यामुळे फार आम्हाला असं काही एकदम इंटरेस्टिंग नाही वाटत आहे. सो आय थॉट की चला छोटी मोठी काय पूजा आहे किंवा काय बोलू का मी. तर मग ती छोटी मोठी पूजा तुमच्या लोकांसोबत मी शेअर करते. अँड नाव ऑनवर्ड्स आय विल बी कंटिन्यू माय थिंग्स. म्हणजे चला बघूया मग पुढे काय काय. आता मम्मीची तयारी आहे, मम्मीने इव्हिनिंगचा स्वयंपाक आहे तो ऑलमोस्ट कम्प्लीट करून घेतलेला आहे. आणि इथून पुढे आता आम्ही आमच्या बाळाच्या 12वीची पूजा, सटवाईची पूजा करणार. आणि अजून एक गोष्ट, काही लोक म्हणते 5वी नाही केली का? 5वीची पूजा जी असते तो ऑब्व्हियस होतं. माझ्या म्हणजे मी 6 days तिथे अराउंड स्टे हे म्हणजे म्हणतात ना 6 days मी हॉस्पिटलाइज्ड होते. बिकॉज माझ्या बाळाला तिथे हे दाखवला, पिलिया दाखवला. हॉस्पिटलाइज्ड असताना बाळाला कावीळ दाखवली थोड्या पर्सेंटेजमध्ये. तो ऑब्व्हियस होतं ते लोक डिस्चार्ज देत नाही. मला डिस्चार्ज सॅटर्डेलाच भेटलेला, बट बाळाला डिस्चार्ज अराउंड मंडेला दिला. संडेला तर काही डिस्चार्ज भेटतो नाही भेटतो मला एवढी काही कल्पना नव्हती, पण मंडेला देऊन टाकला त्यांनी डिस्चार्ज. असं काहीसं घडलं, त्याच्यामुळे मला 5वीची पूजा काही करता आली नाही. आणि ऑलमोस्ट टायमाला नाही करतायत, कारण मोस्ट ऑफ द टायमाला लोक हॉस्पिटलाइज्ड असतात. सो आता जे काही तयारी वगैरे असेल जे मी तुमच्यासोबत शेअर करते. लेट्स बिगिन. किती दगड आहे ते? 12. आणि 5 सुपारी. ते डायरी ना ठेव. अशी डायरी काय होतं? पेन आणि डायरी हे ना ती. हा ती दिवशी येते ना असं असतं का? भविष्य येते बाळाचं. षष्टी काय म्हणतात
सटवाई सटवाई ती होते ती दिली भविष्य आता असा हा 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 मग ती करायची असते बाळाने. असं असतं का हा. ते बाळाला खेळवते ना. हो. काय देऊ तांदूळ वगैरे. नाही तांदूळ पण पाहिजे. तरी ही अशी ही साधी सरळ सोपी पूजा आहे आम्ही केली. आता एक असे म्हणतात की पेन आणि वही ठेवली जाते. सटवाई बाळाचं भविष्य घेते अशी पूर्वीच्या लोकांची समज आहे. काय लाईट आता बाळाचं तोंड दाखवू शकतं का ऑनलाईन सोशली नाही ना. नाही आपण नाही. हा, दाखवून घे असं तोंड दाखवून. हा. मला पण नाही दिसलं पाहिजे हा. मग कसं बरं? नाही थोडं दिसतं थोडस दिसलं पाहिजे तसं आईचं थोडस लेखाचं दिसलं पाहिजे कॅमेरा कधी दाखले असं. हा तिथं दिसलं पाहिजे तुम्ही. अच्छा. हा. ओके म्हणजे तिला दिसलं पाहिजे यांच्या तोंड. हा चल. आता असं करून द्यायचं. खाली वाकून पाय पोरांची बंद जाते. मग त्यांच्याकडे बघायचं का सटवाईकडे दोघांनी. दोघांनी बघायचं. चल पाय टाक. हा, बस. हा, बस खाली. आणि बस. त्याला ते इथं. त्याला तो. पण दाखव ना असं. पाय दाखव. असं पाय दाखव त्याला. त्याचं तोंड नाही दाखवायचं. नाही दाखव त्याला काय होते तोंड दाखव त्याला. त्याचं तोंड नाही दाखवायचं. हा. त्याचं तोंड नाही दाखवायचं. हा. अरे कसं कुठं ते बाळाच्या घुगऱ्या गड्डो. खरंय, बघूया. हा. अरे तुझ्या भावाच्या घुगऱ्यात खा. उद्या बोलशील त्याला तुझ्या घुगऱ्या खाल्ल्यात मी. तुझ्या घुगऱ्या खाल्ल्यात मी. हा मोठे मोठे देते दे. हा, दे. दे कसे आता दे. घे देतो बघ. हा, खा. खाऊन बघ कशाला देत. जरा अजून देऊ का थोड्या? चांगलं आहे, शिजल्या का? हा? आणि इकडे मात्र शाळा चालू झाल्यामुळे माझ्या नेफ्यूला परत जावं लागलं त्याच्या घरी. अँड इन दिस नोट वी विल मीट अगेन इन नेक्स्ट व्लॉग. बाय.